उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा या अधिक तीव्र झाल्या। रायगडच्या माणगाव तालुक्यातील पोटनेर ग्रामपंचायत हद्दीमधल्या तांबडी आदिवासी वाडीमध्ये पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आले। पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या महिलांना दररोज तब्बल 2 किलोमीटरची पायपीट करावी लागते। वाडीमध्ये पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्यामुळे ग्रामस्थ नदीपात्रामध्ये खड्डा खोदतात आणि त्यातून झिरपणारं पाणी भरतात। एक खड्डा भरण्यासाठी तासभर प्रतीक्षा या सगळ्यांना करावी लागते। रायगडच्या माणगावमधली आदिवासी वाडीमधली ही भीषण पाणी टंचाई आपण पाहतोय। खंडावर पाण्यासाठी 2 किलोमीटर पायपीट करावी लागते आणि तसंच खड्डा खोदून त्यातनं झिरपणारं जे पाणी आहे ते त्यांना भरावं लागतं। पाणी नदीवरनं 2 किलोमीटर आणायला लागतं आम्हाला। त्या नदीमध्ये खड्डा एक खोदलेला आहे। त्या खड्ड्यामधनं काय एक अर्धा तास 2 तास 2 हांड्याला लागतं। तेव्हा पाणी भरतात तेव्हा इकडं येतात। तर ही आमची चिला पिला सर्वी बरडत राहतात। एवढ्या लांब नाही येईपर्यंत ती पण चालत चुलत अशी येतात। 2 किलोमीटरवरून आणायला लागते। 50 ते 60 वर्ष झालेत डवरा वाकरलाय। डवऱ्यातना भरून आणायला लागते वाटेने किंवा 2 हांडा निमंत 2 हांडा भरतात किंवा परत 2 हांड्याला 2 तास थांबायला लागतं। 2 तासांनी परत 2 हांडा भरतात। बघायला येतात तेवढ्या पुरं असा करू तसा करू करतात आणि त्याच्यावर परत काही बघत पण नाही। किती 5 वर्षांनी एकदा 5 वर्षांनी येतात। 5 वर्षांनी हा करू तो करू आणि त्याच्यावर काही पुन्हा येत पण नाही।